कणकवली हुमरट येथील BN विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील 12वीच्या ISC दिल्ली बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप लागला नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून रिझल्ट लागून 1 महिना उलटला तरी अद्यापही दिल्ली बोर्डाच्या वेबसाईटवर या 10 विद्यार्थ्यांचा निकाल अजून गायबच आहे। संबंधित विद्यार्थी व पालकांनी याची तक्रार संस्थाचालकाकडे करून सुद्धा संस्थाचालकांच्याकडून कोणतेही लेखी उत्तर मिळत नसल्यामुळे या 10 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाणार असून याला जबाबदार कोण असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे। या प्रकरणाबद्दल पालकांनी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी लेखी निवेदन दिलं असून श्री संतोष नाईक यांनी त्या 10 विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला असून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा व त्यांचे होणारे शैक्षणिक वर्षाचं नुकसान टाळावं अशी मागणी ह्युमन राईट्स कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक यांनी केली आहे। याबाबत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कोकण विभागीय अध्यक्ष श्री संतोष नाईक व संघटनेचे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा समन्वय प्रणय बांदिवडेकर यांनी BN विजयकर इंटरनॅशनल स्कूलचे सेक्रेटरी विवेक विजयकर यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे या संपूर्ण प्रकरणाच्या 8 दिवसात लेखी माहिती देण्यास सांगितलं आहे। यावेळी विद्यार्थ्यांचे पालक श्री किशोर ठाकरे, श्री कालिदास परब, सौ श्रुती सावंत, सौ देवळेकर, सौ उमा पवार, श्री पार्थ पवार यांच्यासह आदी पालक उपस्थित होते। अनिल सांगळे, कणकवली।